संपूर्ण देशात पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ होत आहे। कोरोनामुळे आधीच जनता डबघाईस आली असताना आता गॅस, भाजीपाला, धान्यासह पेट्रोल डिझेलमध्ये झालेली वाढ सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी नाही। पेट्रोल डिझेलचे भाव 100 रुपयाच्या वर गेले आहे। यामुळे पेट्रोल डिझेल दरवाढ कमी व्हावी या मागण्या घेऊन अमरावती शहर काँग्रेसच्या वतीने सायकल रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला। सायकल रॅली अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल येथून सुरुवात करून संपूर्ण अमरावती शहरात भ्रमण करण्यात आले। या सायकल रॅलीमध्ये पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, माजी आमदार डॉक्टर सुनील देशमुख, काँग्रेस शहर अध्यक्ष, मनपा पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, महिला शहर अध्यक्षा देवयानी कुर्वे यासह काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, नगरसेविका आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। थोड़ा पीछे मागे 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 या जे LPG सिलेंडर, डिझेल, पेट्रोल आणि त्यामुळे बाकीचं सामान्य माणसाच्या कामात येणारी सगळी जीवनावश्यक वस्तू हे जे महागाई झाली आहे त्याच्या विरोधात आज अमरावती शहर काँग्रेस कमिटीने आदरणीय यशोमतीताई ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील भाऊ देशमुख, विलास भाऊ इंगोले, सुलभाताई खोडके यांच्या नेतृत्वामध्ये आज काँग्रेसने निषेध रॅली, BJP सरकारच्या विरोधात निषेध रॅली काढली। आज निषेध रॅली गर्ल्स हायस्कूल चौकापासून पूर्ण फिरत आज राजकमल चौक येथे आम्ही या निषेध रॅलीचं विसर्जन केलेलं आहे। इथं आलेले जे सगळे कार्यकर्ते जे एका दिवसाच्या आमच्या हाकेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात जमले त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मी मनापासून आभार मानतो। माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय महाराष्ट्र। अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती।